अशी मुख्य जत्रामांची अवस्था मला तर नाही भोगवत यार. खूप वाईट दुर्घटना झालेली आहे बघा. निबार पाऊस आलाय हो का, भिजतच चाललोय बाबा हो का. मेंढर तर बघा सगळी भिजत चालल्या ते. पाऊस लय आलाय, पहिलाच पाऊस आहे यंदाचा. चांगलाच पाऊस आलाय मित्रांनो हो का. मेंढर व्हायचे उभे राहिले ते निवारायचे. तर आता लागलच ना, आता पाऊस तर नाही लागायचा. वळी आहे ना. मित्रांनो मेंढराची एक क्लिप घेण्यासाठी मी कसा आलोय बघा. कसलं पोत घेऊन आलोय डोक्यावर. हे आपलं तुम्हाला दाखवायला लागते रियालिटी. कसा झाला पाऊस मग? चांगला झाला बाबा, लय धार लागते. आता पाऊस उघडल्या. हा ना, पाऊस उघडल्या मग अशी भिजली होती, आता गार लागायला लागली. काय काय बनवलंय दाखव. बुगलं, कुकर, हा, डबल कुकर. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बघताय अवस्था काय झाली मित्रांनो. हे असं ना आपल्या मिडल क्लास लोकांच्या आयुष्यामध्ये ना प्रॉब्लेम असतात मित्रांनो. आणि ह्यालाच आपली लोक अंधश्रद्धा समजतात. आणि भरपूर म्हणजे नाही का अंधश्रद्धेच्या. आता आमच्या घरच्यांना आईला दादांना ह्यांना असं वाटतं देवाचं काहीतरी, देवामुळं असं काय झालं आहे. पण मित्रांनो माझा याच्यावरती जास्त काही विश्वास नाही. अंधश्रद्धा भरपूर लोक बाळगतात. पण ह्याचं खरा प्रॉब्लेम काल काय झाला तुम्हाला मी सांगितलंच. आणि त्यातून बी मित्रांनो एवढं काय झालेलं नाही आहे, तरी एवढी बेकार अवस्था झाली ना, त्याला उभं राहता येत नाही. उभं अक्षरशः नाही का. म्हणजे ना खूप हौसेने आणलेलं बकरं नाही का, लय हाऊस लय होती. आणि ते नीट झालं तर ठीक, नाही तर मग काय सगळे हाऊस मातीमोल. मित्रांनो मोदी बकऱ्याला तर काय उभं राहता येत नाही. सकाळ धरून त्याला खायला आणलंय, ते खाते बी थोडंसंच खाते. सकाळी त्याला वाईज दूध पाजलं, त्यानंतर वाईज पेंट चारली. आता हा एक फांटा आणला, ह्याच्यातलं काय 2-4 घास खाल्लं. आणि त्याची अवस्था खूप बेकार झाली मित्रांनो. अशी मुख्य जत्रामांची अवस्था मला तर नाही भोगवत यार. खूप वाईट दुर्घटना झालेली आहे बघा. कसं त्याला बसाय टाकले ढेकळात नाही का. असं म्हणलं आता ते पडू नये रोतत असेल. कसं मुख्य जत्रामांची किंमत माणसानेच करावं लागते. तर बघा असं पडलंय झोप, त्याला उभं कसं राहता येणार काय कळा नाही त्याचं. ह्या मोदी बकऱ्याला नेमके टक्कर कसल्या बकऱ्याने दिली बघायचं का. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आता चुकी खरं तर चुकी ह्याचीच आहे. आता कसं असतं मित्रांनो, यांच्यामध्ये कसं असतं, तू जर माझ्या वाटत जात असेल तर मी तुझ्या वाटत जाणारच. मग हे काय करीत होतं, ते ज्या वेळेस बकऱ्या मागवतो ना, हे त्याला धडक द्यायचं असं ह्याने चांगल्या त्याला 6-7 धडका दिल्या. आणि त्यानंतर त्याने फक्त ह्याला एकच धडक दिली बाबा, अशी हळूच दिली धडक, तरी बी हे डायरेक्ट मग पडलंच. तर ह्याला कसल्या बकऱ्याने धडक दिली दाखवू का तुम्हाला. तर बघा सगळी आपली सकाळ सकाळ बकरी बसल्या ते. आणि आपल्या मोदी बकऱ्याला धडक दिलेलं बकरं हो का हे मित्रांनो. याच भावने त्याला टक्कर दिली हवा. हे घरच्या मेंढीचं आहे आणि गावराने हवा. हे गावरान असल्यामुळं ना त्याला लगेच हे झालं हवा. कसे यानेच त्याला दिली टक्कर, पण त्याला नाही सहन झालं ते. सकाळ सकाळ आपली ही मेंढीसुद्धा येली मित्रांनो, लावर झाली लावर हो का. आपल्याला एक गोष्टीतनं आनंद मिळतो, एक दुःख एकीकडं आनंद, असं म्हणजे होत राहतं नाही का आपल्या मिडल क्लास लोकांचं. काय जाऊ द्या मरू द्या, काय हाय ती बरं आहे म्हणायचं आणि चालायचं. ही लावर झाली आपल्या या मेंढीला मस्तपैकी सकाळ सकाळीच. मित्रांनो या ठिकाणी पगू काय खाते. पगू काय हा, खजूर वा. शेळीचं यालेल्या दूध काढलंय, त्याचा खरूच बनवलाय साधा सिंपल. आणि ती पगू खाते चमच्याने मस्तपैकी. पगू लय खाऊ नको तू, नुसती फुगत चालली या. होय पगू लय खायचं नसतं बाद बीत. बरं पगू बाद झालं की खायचं बास की. तर मित्रांनो आता मोदी बकऱ्याला सावलीला नेऊन ठेवलं, आईने पकडलेलं आणि सावलीला नेऊन ठेवलं. आणि आता आपली बकरी घेऊन चालले नाही का, मेंढरं घेऊन चालले चारायला. आता घरी पाणी होतं, त्याकरता आईला तिथं वर पाणी चालू झालं तर आई पाणी भरायला गेलं. आत्ताच आपले मेंढरं घेऊन आले. सगळे मेंढरं आले ते बघा पाचोळ्याच्या रानात मित्रांनो. भरपूर मोठं रान आहे, पण मेंढरं आता पाचोळा खाईना ते. आता काय चारा संपत आला मित्रांनो, खावंच लागेल नाही का. असंच आता पडलेलं आंब चिंचा हे असं
पाचोळा बिचोळा हे नांगराचे राहिले नाही तर हे बी गेलं असतं नांगरून. मित्रांनो आता 12:30 वाजून गेले ते, तरी बी अजून आपल्या मेंढराकडं कोणी आलं नाही. मी एकटाच मेंढराक आहे. सगळं धरणं जवळजवळ 2-3 किलोमीटर मी मेंढरं चालले असते, म्हणजे नाही का असं बराच प्रवास झाला आहे आपला. आणि आता न्यायचं ते त्यांना अजून बी चारायला, तर कोण येतं आहे का नाही काय कळा नाही अजून. आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल कोण आलं आहे मेंढराकडं. सध्या तर मी एकटाच आहे. न आई मेंढरा का आली आणि पाऊस आलेला आहे. हाय आला का पाऊस आता? आला ना बाबा, अगर कधी जायचं. आपली आई मेंढरा का आली, पाऊस आज आला मित्रांनो. चांगले शिफ्ट टिपका आले ते. आता हे का आंब्याचं झाड आहे, इथं आम्ही थांबलोय बरं का. येलोय पाऊस आहे. हा नाही पूर्ण बघ, आज सुरुवात केली पावसाने खऱ्या अर्थाने. निबार पाऊस आलाय हो का, भिजतच चाललोय बाबा. हो का पाऊस आम्हाला आज एवढा जी पाऊस आलाय ना, आपली मेंढरन शेरडन सगळी भिजत्यात. निबार पाऊस आलाय मित्रांनो. हो का पाणीच पळाला आज. मेंढर तर बघा सगळी भिजत चालल्या ते. पाऊस लय आलाय, पहिलाच पाऊस आहे यंदाचा. आई भिजली का? पाऊस निबार आलाय मित्रांनो. बघा पाऊस, पाणीच पाणी या आजच्या पावसाने. बघा पूर पळायला लागलाय आता हळूहळू. मेंढरा आणले तर आता ह्या कंपनीच्या वाईज थाप्याला म्हणलं वाजी उभे राहत्याल. पाऊस एवढा जबरदस्त आलाय ते काय बोलायलाच नको बाबा. पार भिजून गेलंय. मेंढरा इकडे खाली आणायच्या नादात ना असं अंग ओल्लं झालेलं आहे आपलं. आता काय सांगू मित्रांनो, कसा येतोय आवाज विचार. चांगलाच पाऊस आलाय मित्रांनो. बघा मेंढरा वाजी उभे राहिले ते नेवाऱ्याच्या. काय त्यांना पाऊस लागतोय, पण ते एवढाच आपला मित्रांनो थापा वाईज. विजा बिजा लय कडाडते ते. वळीव पाऊस आहे बहुतेक. ते असला वळीव पाऊस एकदाच पडतो, पण पाणीच करून जातो. आणि तर आपल्या आईच्या शेजारी आजीबाई बसले ते. आजी कसा आहे पाऊस? छान आहे होई. पाणी निघलं मित्रांनो. असं म्हणजे आता अजून थोड्या वेळ चालला तर वावरातनं पाणी साठेल. नेबराने तर पाणी पळालं चांगलं. बघा सिमेंट रोड आहे, सिमेंट रोडवरनं पाणी पळाले. बाबा आलं. बाबा तर अख्खं भिजल्या ते. भिजून गेला का पार? मोबाईल नको ना. आता लागलच ना, आता पाऊस तर नाही लागायचा. वळी आहे ना लागणीचा इकडून आला. काय करणार शेतात? आणि आता काय सोयाबीन जसं माणूस नाही आता कामाला. मग काय यातच ते जावं लागतं. वाढ लागला पाऊस लागला सोयाबीन काय खरा पाऊस कोणत्या माणसानं वाढ लागला. चांगलाच पाऊस आलाय आणि दोन आजीबा आहे ना आपली आई मस्तपैकी गप्पा मारते मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा आईने टॉल वाळत घातलाय आणि मी इकडं आपला फाड्या आणि मामा बी बसलेलं आहे आपलं या ठिकाणी. आले ते वाईस नेवाऱ्याला. असं नेवारा असल्यावर बरं असतं वाईस. मित्रांनो मेंढराची एक क्लिप घेण्यासाठी मी कसा आलोय बघा. कसलं पोतं घेऊन आलोय डोक्यावर. हे आपलं तुम्हाला दाखवायला लागते रियालिटी काय असते, कसं त्रास असते, कसं असते पावसा पाण्याचं, त्यासाठी आलोय. तर मित्रांनो चांगलाच 1-1.5 तास पाऊस पडल्यानंतर आत्ताशी पाऊस उघडलाय. आणि मित्रांनो भरपूर पाऊस झाला नाही का आता. आपला पहिलाच पाऊस होता ह्यो मोठा नाही का, सगळ्यात मोठा. चांगलं पाणी पळालं आणि आपलं घरबीर तर सगळं भिजलं असणार आहे. कारण का तर ताईन पगूच घरी होती, त्यामुळं आपलं घर तर सगळं भिजलं असणार मला वाटते. आता घरी गेल्यावर पाहायला भेटेल नाही का किती भिजले काय झाले. दादा बी गेल्यात बाहेर आणि आईन मी तर मेंढरं लांब होती घरापासून आणि ताईन पगू होती, पण आता ती आधीच भेटत पावसाला. आता काय झाले काय जणू. चांगलाच पाऊस झाला मित्रांनो. हो का
उघडला व्हायचा आत्ताशी. मेंढरं अजून बी काय काय उभी आहेत आणि काय काय तर बघा पांगली खायला पळाली लगेच ह्या साईडला. अशी आपली खात्यात काँग्रेस कुंग्रेस. कसं झाला पाऊस मग? चांगला झाला बाबा, लय धार लागते. आता पाऊस उघडल्या. हा ना, पाऊस उघडल्या मग अशी भिजली होती, आता गार लागायला लागली. हा आता हवा सुटली गारा, हा आता मेंढरं उघडायचं. पळायला लागली तो का मित्रांनो धडाधड. मेंढरं बी चांगलीच पळायला लागली ते आता. मग आई कसला पाऊस होता आता यो? चांगलं आहे दिसलं मला अजून. नाही पण लागणीचा का वळी वळी वासा येतो न जातो ना. लागणीचं नाही बाबा, उघडे रातून द्यायचं चालूच असतो लागणी. आणि हे ढग बघा कसं झाले मित्रांनो. ओय आहे कसलं खतरनाक आवाळे बघा. न चांगलाच पाऊस झालाय आणि आता पायाला काय नुसतं चिखल लागतोय, चालता बी आहे ना. मेंढरं आपली बघा अख्या रानात पळते ते नुसते इकडनं तिकडं. हा चिखलाची असले बेकार आहे, आपल्याला चालू होत नाही. मेंढरांना काय तेव्हा मोकळं पाय. आता आपल्या पायात चपला नसले मग आपल्याला चालून, ते चपलाला असं गोष्ट बसतात खालून चिखलाचं. पाय पाय बघा मित्रांनो कसे आहेत पाय, कसं आहे आपल्या पायाला एवढं चिखल लागतंय. हे मेंढरांच्या बी बघा कसं बसलंय टोपचे टोप बघा. पाऊस चांगला झाला या, बराच वेळ होता. ह्यांना बी चालते ते बरं काही सणा मेंढरं चालते ते, पण चिखल लय झालाय. आताच्या झालेल्या पावसाने वड्याला पूर आला बघा, पूर. त्या छोट्या वड्याला पाणी आलंय बाबा, मग मोठ्या वड्याला काय जणू का कसलं पाणी आलंय बदा. तरी इथं उकारलंय मध्ये असं टेंबूशे आपलं पाणी आडा म्हणून एक कसं आहे काय जणू. पण पाणी भरपूर आलंय मित्रांनो हो का, चांगला मोठा पाट वाहतोय का, अजून बी पाणी येतोय असं. आता चांगलंच झालंय राव पाऊस, नाही म्हणतो का एवढं पाणी आलंय म्हणल्यावर. चांगलं वारसांडूसच तर मित्रांनो, म्हणजे चांगलं ऊन पडूस तर आपल्याला मेंढरांना असं चारावं लागणार तणटण्याचा पाला. पाऊस पडल्या बघा कशी बुक्याले ते सणासण काही खायला लागली आपली मेंढरं. आणि आई बघा थांबले पडेल, आई थांबले या कोपऱ्या. आहे का तिथे का मित्रांनो? पाऊस चांगलाच झालाय नाही का, खड्डं सगळं भरले ते असं पावसाच्या पाण्याने. बघा दिसलं का, हे असं वाटाचं सगळं खड्डं पाण्याने भरले ते, त्यामुळं चांगलाच पाऊस झालाय आपल्याला नाही का. आणि तिथे तुम्ही पाहिलंच कसा पडत होता बाद असं. बांधाला काय आतापर्यंत मेंढरा आली नव्हती मित्रांनो, आणि आज बघा योगायोग कसलं यालशेर गावला आपल्या मेंढरांना बघा. पावसा पाण्याचं बांधाला चांगलं चराय गावले बघा. हा तिथे हे आपलं याल बिल व्हायचं असं भिजली ना लय बुखेल त्यात, आणि मग असं व्हायचं शिल्क गावले आपल्याला बी बरं वाटतं आणि मेंढरांना बी बरं वाटतं. इथं आम्ही पहिली चारली असती, इथं आता काही खायला नसतं गावलं, आता गावलं ना त्यांना तेवढंच. हो इथं चांगलं झुपका आहे यालाचा. सगळी मेंढरं आणल्या ते आता चन्नाच्या पाल्यावर मित्रांनो. या बांधाने चांगला चन्नाचा पाला आहे फुटल्याला, आता पाला चारायचं चालले. सगळी थांबले ते ना. शेरडान खाशीसाठी खास नाही का, शेरडा आपलं चांगलं पाला झाडपाला लागतो शेरडांना, त्यामुळं मित्रांनो मेंढरं घेऊन चाललोय आता वाड्याला चारायला. आणि मित्रांनो आत्ताशी ना अजून 4 बी नाही वाजल्या, वाजतील थोड्या वेळात, एक 10-15 मिनिटांनी. तर एवढं आभाळ आले ना असं वाटते पार 6-6:30 वाजले ते. या आभाळाने दिवस काय कळत नाही. उगं मोबाईल आहे म्हणून ठीक आहे, नाही तर ह्या दिवसाचं काय कळत नसतं नाही का. आता पार लाईटी बिटी लागल्या आहे सगळीकडच्या. मेंढरं आले ते वड्याच्या एरंडाव मित्रांनो बघा. या वड्याने एरंडाचा पाला आहे जरा, त्या दिवशी मी मेंढरं जाताना बघितलेला. तर बघा कसं हे अख्खं हे आता एरंडाचा पाला खात्याल मेंढरं, नेर खात्याल. पण ह्यात जर लाल एरंड असला ना मित्रांनो, त्याने आपलं बकरंसुद्धा मरतं नाही का. पण आता मला वाटते शक्यतो नसेल, ह्याच्यात अख्खं दिसते आपलं पांढऱ्याच्याचं, लाल पानं असतात त्याची सगळी लाल, ही आपली सगळी हिरवी आहेत ना. आता मेंढरं बाबा कशी खाते ते मस्तपैकी. अजून पाऊस येईल आपल्याला, अजून पाऊस या बसलाय बाबा. पाऊस आल्या काय नाही मित्रांनो आपलं दादा आलेलं आहेत. दादा कसं काय पाऊस? पाऊस झाला बाबा, असा पेंडवालता झाला, पण झाला येड्यासारखं. आणि काय नाही भरले अंग हे वाघर देत होत दिले भरलं. हा चला लय पाऊस झालाय. दादा आले ते आणि आपली आई बघा मागून येते. तसं चांगलं नेमराने पाणी पडायचं इथं ना हा जना तसाच झाला. डव बिव साठलेलं.
दाना कमी तसाच झाला, चांगलं पाणी नेपराने पळायचं, पळालं की उघडलं. मित्रांनो दादा मेंढक आल्यामुळं मी आलोय आता मोहर घरी. आणि घरी आलोय या ठिकाणी बघा आपली सगळी गँग. बघू काय रे हे बघू भांडी मातीची, पाऊस झाल्यामुळं चिखलाची यांनी बघा काय केलंय भांडी. काय काय बनवलंय दाखव मला. हे बनवलंय कढई, हा कढई, टाकल्या हा कुकरवरचं बांध, हा लॉलीपॉप खायला माळाला. नाही मग तुला जेवण करून ठेवलंय बघा मित्रांनो. बुगलं कुकर, हा डबल कुकर, हा मटणाला एक अन शाकाहारीला एक अन मांसाहारीला एक. पळी पळी, पळी कसली. हा पळी म्हणजे उलट ना कुठे गेलं उन्हातलं होय. हे तर काय, हे काय, हे हे तिने उलट नाही ते काय मग फुकणी. नाही बियाण नाहीये, ही उलट नाहीये. पगोने मातीची भांडी केल्या मित्रांनो आपल्या ताई साहेब. पळपुटी पगो आपलं बिराड भिजलं होय. नाही भिजलं हा नाही, कोणी हे केलं. आम्ही दोघींनी दोघींनी आपलं बिराड वाचवलंय मित्रांनो आज फायनली. हा त्या भिजल्या पण त्यांनी बिराड भिजून दिलं नाही. वा कागद दिला होता. ताई मग कस काय पाऊस झाला. पाऊस थोडा झाला पण मरणाचा राडा करून गेला. हा राडा मारणाचा करून गेला पाऊस. तर मित्रांनो आता आपलं मेंढरातलं काम बिम झालेलं आहे. तर आजचा आपला दिवसभराचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.